हल्लीच्या स्पर्धेच्या युगात मी आणि माझं कुटुंब ही भावना बळावत चालली आहे। माझ्या कुटुंबाला सर्व सुखसोयी, उत्तम दर्जाचं शिक्षण आणि चांगलं राहणीमान लाभलं पाहिजे यासाठी सर्वच जण प्रयत्न करतात। मात्र परिघाच्या बाहेर जाऊन समाजातील वंचितांच्या आणि निराधारांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या व्यक्ती तशा दुर्मिळच आहेत। शासकीय नोकरी, सुखी समाधानी कुटुंब असतानाही स्वतःच्या कमाईतील सिंहाचा वाटा खर्च करून वंचितांच्या जीवनात शिक्षणाचे मळे फुलवणाऱ्या विभूतींपैकी एक म्हणजे बाबासाहेब मिसाळ। अनाथ, निराधार आणि वंचितांसाठी पदरमोड करून 10 वर्ष निवासी आश्रमशाळा चालवत मिसाळ यांनी नवा आदर्श निर्माण केलाय। 10 वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाहूवाडीतील आश्रमशाळेच्या प्रवासावर बी न्यूजचं हे विशेष वृत्त। कोल्हापूर शेजारील वडणगे गावचे बाबासाहेब बापूसू मिसाळ यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक शिक्षण घेऊन महसूल खात्यात नोकरी केली। सेवानिवृत्त होताना मनाशी आयुष्यभर जपलेलं स्वप्न साकार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि निवृत्त वेतनानंतर आलेली रक्कम गुंतवून शाहूवाडी इथं अनाथ, निराधार आणि वंचितांसाठी आश्रमशाळा सुरू केली। 24 जानेवारी 2006 ला शाळेचा पाया रचला। 1ली ते 4थीचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू केले। मिसाळ यांनी स्वतःच शिक्षक, कुटुंबप्रमुख, पालक यांची भूमिका बजावत मुलांची देखभाल सुरू केली। मुला-मुलींचे केस विंचरणे, त्यांची नखं कापणे, आरोग्यविषयक काळजी घेणं अशी कामं आवडीनं मिसाळ करत होते। शाळा स्थापनेपासून सुमारे 6 वर्ष एकदाही नवे कपडे मिसाळ यांनी अंगावर घातले नाहीत। अगदी 5 रुपयांपासूनची बचत करत मिसाळ यांनी जमा झालेली प्रत्येक रक्कम शाळेसाठी खर्च केली। हळूहळू वर्गविस्तार होत 1ली ते 7वी पर्यंतची शाळा इथं सुरू झाली। या शाळेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील निराधार, अनाथ अशी सुमारे 40 मुलं सध्या निवासी प्रशिक्षण घेतात। चांगल्या दर्जाचं शिक्षण, सर्व प्रकारचे खेळ, योगा, व्यायाम अशा सर्वच बाबतीत ही शाळा सरस आहेच। शिवाय शाळेची मुलं अभंग नाद या कार्यक्रमाअंतर्गत अभंगाचा कार्यक्रमही उत्तमरित्या सादर करतात। बाबासाहेब मिसाळ यांच्याबरोबर त्यांचं अख्खं कुटुंब या मुलांसाठी इथं राबतंय। बाबासाहेबांच्या पत्नी तसंच कन्या जयश्री आणि जावई दीपक बुचडे ही सर्व मंडळी शाळेच्या कामात अहोरात्र गुंतली आहेत। बाबासू मिसाळ यांची कन्या या मुलांचा स्वयंपाक बनवते। या कामात मिसाळ कुटुंबीय आणि इतर मुलीही त्यांना सहकार्य करतात। निराधार मुलांना रोज घरचं जेवण मिळावं या हेतूनं ही मंडळी स्वयंपाक बनवून मायेचा घास मुलांना देतात। शाळेमध्ये सध्या 3 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक कामकाज पाहतात। भाड्याच्या जागेत शाळेचं कामकाज सुरू असून मिसाळ हे दर महिन्याच्या पेन्शनमधील निम्मी रक्कम शाळेसाठी खर्च करतात। मात्र शाळेचा हा डोलारा सांभाळणं एकट्याचं काम नाहीच। शाळेचं भाडं आणि जेवण खाण्यासह सर्व खर्च मिळून महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च होतात। मग या कामात शाहूवाडीकरांबरोबरच कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती मिसाळ यांना नियमितपणे सहकार्य करतात। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी शाळेला मदत केली आहे। तसंच अनेक व्यक्ती आपला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस शाळेतील मुलांसोबत साजरा करतात आणि शाळेला मदतही करतात। त्याबद्दल मिसाळ कृतज्ञताही व्यक्त करतात। पण माझ्यासारखं दुःख आणि समस्या इतर निराधारांच्या वाट्याला येऊ नयेत याच हेतूनं शाळा सुरू केल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। अलीकडच्या काळामध्ये शिक्षण संस्था सुरू करणं म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यातला प्रकार आहे। शासनाचं अनुदान नाही, कोणत्याही प्रकारची मदत नाही, अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणं आणि ती चालवणं म्हणजे महाकठीण काम आहे। तरीसुद्धा मिसाळ सरांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर अशा प्रकारची शाळा सुरू केलेली आहे आणि गेली 10 वर्षे ते शाळा चालवत आहेत। नेमकं असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे प्रेरित होऊन मिसाळ सरांनी ह्या पद्धतीची शाळा सुरू केली, हे आपण त्यांनाच विचारूया। काय नेमकं असं कारण होतं की ज्यामुळे तुम्ही अशी शाळा सुरू? ज्यावेळेला लहानपणी मला ज्या हाल अपेष्टा काढाव्या लागल्या, त्यातून भाताचे पेज पिऊन आम्ही शाळेला जायचं, अन्न नाही, पाणी नाही, काही मिळायचं नाही, कपडेसुद्धा मिळायचे नाहीत। त्यातून आम्ही शाळा शिक्षण घेतलं। शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागली। नोकरी लागल्यानंतर ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांच्या गोरगरीब मुलांची अवस्था पाहिली आणि त्यातून मी माझा रिटायर झाल्यानंतर फंडाचे पैसे 80% पैसे फंडाचे मी तिकडे शाळेसाठी वापरले। त्याचप्रमाणे आता मिळणारी पेन्शनसुद्धा 50% मी ते शाळेसाठी वापरतो। तर त्या मुलांचा दर्जा सुधारावा, मुलं चांगली नीटनेटकी व्हावीत आणि एक छोटंसं काम बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन मी हे थोडंसं छोटंसं काम करतो, हेच पाठीमागलं ध्येय। शाळेतील मुलं हुशार आहेत। वैयक्तिक लक्ष, सततचा पाठपुरावा यामुळे त्यांची गुणवत्ता उंचावली आहे। मात्र राज्य शासनानं अद्याप या शाळेला मान्यता दिलेली नाही। गेली 10 वर्ष शाळेच्या मान्यतेचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे पडून आहे।
समाज कल्याण विभाग अथवा पालकमंत्र्यांनी शाळेला मान्यता देऊन सहकार्य करावं अशी अपेक्षा ते व्यक्त करतात। 1-2 नव्हे तर तब्बल 10 वर्ष शासनाच्या 1 रुपयाच्याही मदतीशिवाय मिसाळ सरांनी ही शाळा उत्तम रीतीनं चालवलेली आहे आणि या शाळेचा नावलौकिक परिसरामध्ये केलेला आहे। शाळेला जर मान्यता मिळाली, पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून विशेष बाब म्हणून जर या शाळेला मान्यता मिळवून दिली तर शाळेमध्ये विस्ताराच्या अनेक योजना राबवण्याचा त्यांचा मानस आहे। नेमकं काय त्यांच्या मनामध्ये योजना घोळतायत हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। गेली 10 वर्ष ही शाळा 1ली ते 7वी पर्यंत आम्ही चालवलेली आहे। त्या शाळेमध्ये 4थी आणि 7वीला या स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा आम्हाला ते बसवता येत नाही, कारण का तर मान्यता नाही म्हणून। जर मान्यता भविष्यात मिळालीच तर आम्ही 11वी 12वी पर्यंत सुद्धा शाळा आम्ही पुढे नेणार नाही। जिद्दीनं त्या मुलांना शिकवून त्यांना चांगल्या दर्जा देऊन एक शाहूवाडी तालुक्यात ही एक आश्रमशाळा, आदर्श आश्रमशाळा झाली पाहिजे, ही एक माझी मनोभावना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं कुटुंब आम्ही त्यात कार्यरत आहोत। त्या मुलांची सेवा, दर्जेदार शिक्षण आणि बाबासाहेबांच्या विचारामुळे आम्ही प्रेरित होऊन हे कार्य आम्ही हाती धरलेलं आहे, ते आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ते पूर्ण करणार ह्यात तीळ मात्र शंका नाही। शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात आणि वेडी माणसं इतिहास घडवतात असं म्हटलं जातं। मिसाळ सर हे ध्येय वेडे आहेत, त्याच ध्येयानं त्यांनी इथे 10 वर्ष शासनाच्या मदतीशिवाय ही शाळा सुरू केलेली आहे, उत्तमरित्या चालवलेली आहे। शासनाचं जर सहकार्य मिळालं तर तालुक्यातली आदर्श शाळा ते निश्चितपणे बनवतील यात शंका नाही। बी न्यूजसाठी शाहूवाडीहून कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लानी।